नमस्कार शेतकरी भावांनो, बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या डाळिंब बागेची छाटणी झालेली आहे. आज छाटणी होऊन 4-5 दिवस झालेले आहेत. आज आपण बागेला बोर्डोचा स्प्रे घेतोय. बोर्डो कशा प्रकारे बनवायचा व त्याचा पीएच मेंटेन करून बोर्डोचा स्प्रे कसा घ्यायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणार आहे. मित्रांनो, नमस्कार शेतकरी बांधवांनो. मित्रांनो, आज आपण आपल्या डाळिंब बागेसाठी बोर्डो फवारण्यासाठी चुना व मिरचूत असे छोटं आणलेलं आहे. सर्वप्रथम आपण चुना या बादलीमध्ये मिक्स करून घेतोय. मित्रांनो, चुना चांगल्या पद्धतीने मिक्स करून हलवून नंतर तो आपण हौदामध्ये टाकणार आहे. मित्रांनो, चुना आणि मिरचूत याचे मिश्रण डाळिंब बागेच्या छाटणी झाल्यानंतर बोर्डोचा स्प्रे अतिशय उत्तम व चांगला रिझल्ट मिळतो. ज्या बागेमध्ये तेलाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या बागेसाठी अतिशय उत्तम. 7-7 दिवसाला बोर्डोचे स्प्रे घेतल्यानंतर बऱ्यापैकी तेलाच्या काड्यांच्या जखमा काळ्या पडतात. त्यासाठी बोर्डोचा स्प्रे व त्याचे मिश्रण कशा पद्धतीने आपण तयार केले त्याचा व्हिडिओ आपण ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवतोय पूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बोर्डोचे स्प्रे गरजेचे आहेत. रेस्ट पिरियडमध्ये बरेच शेतकरी त्या स्प्रे घेत नाहीत व त्याचा नुकसान भरपूर होते शेतकऱ्यांना. त्या अशा पद्धतीने आपण सर्व चुना मिक्स करून पूर्ण पाण्यामध्ये टाकून हलवून घेतलेला आहे. मित्रांनो, डाळिंब बागेमध्ये 100% काम करणं गरजेचंच आहे. तेलयुक्त बागा आणल्याच पाहिजे. मित्रांनो, आपण चुना व मिरचूत हे वनिता ॲग्रो कंपनीचं व त्याचा चांगला रिझल्ट मिळतोय. व मित्रांनो, हे सर्व मिश्रण व त्याचा पीएच मेंटेन करणं चांगलं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हे पिशवीमध्ये टाकून चांगले पाण्यामध्ये हलवून घेऊन त्याचा जोपर्यंत चुना व मिरचूत याचा चांगल्या प्रकारे पीएच 7 पीएच येत नाही तोपर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घेतलं. ते मिश्रण हलवून झाल्यानंतर पूर्ण काठीने सर्व मिश्रण एकदा डबल हलवून घेतलं. त्यानंतर त्या मिश्रणाचा संपूर्ण पीएच जुळतोय का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण पीएच जर 7 पीएच आला तर चांगल्या प्रकारचा रिझल्ट बसू शकतो. 7 पीएच आलाच पाहिजे. मित्रांनो, जास्त वरील 8, 10, 10.5 असे जर आला तर त्याचं क्रॉचिंग येऊ शकतं झाडांना किंवा पानांना. त्यासाठी 7 पीएच आला की बोर्डोचा चांगला रिझल्ट मिळतो. बोर्डोचा स्प्रे का घ्यावा? जसं आपण छाटणी केल्यानंतर झाडाला त्या जागेमध्ये जखम होते, त्या जखमेवर मलम म्हणून या बोर्डोचा स्प्रे अतिशय उत्तम आहे. व ज्या बागेमध्ये तेलाचा प्रादुर्भाव भरपूर आहे अशा बागांना बोर्डोचा स्प्रे अतिशय उत्तम काम करतो. बोर्डोचे 2 ते 3 स्तर स्प्रे तेलयुक्त बागा असणाऱ्या शेतकऱ्यांनी मारावेत अशी माझी विनंती आहे. रेस्ट पिरियड मधील सर्व व्हिडिओ व जे आपण डाळिंब बागेमध्ये काम करणार आहे त्यासाठी काय उपाययोजना असतील त्याचे सर्व व्हिडिओ तिथून पुढे आपल्या चॅनलच्या माध्यमातून येतील. मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आज आपला बागेचा बोर्डोचा स्प्रे मारायला सुरुवात केली. मित्रांनो, धन्यवाद. अशीच साथ राहू द्या.